नमस्कार शेतकरी मित्रांनो, देशभरामध्ये सुरू असलेल्या ॲग्रिस्टेक योजनेची नोंदणी अंतिम टप्प्यामध्ये असून महाराष्ट्रामध्ये 1 ऑगस्टपासून आता सर्व प्रक्रिया आहे म्हणजे शेतीशी रिलेटेड जसं की शेती कर्ज प्रक्रिया ही आता ऑनलाईन होणार आहे। त्यामुळे प्रायोगिक तत्वावर सुरू केलेली ही मोहीम यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेणे आणि कागदपत्रे घेऊन कर्जासाठी आता बँकेमध्ये आपल्याला वारंवार जे काही आपल्याला जावं लागत होतं ते आता बंद होईल। फक्त आपल्याला करावं काय लागणार आहे ऑनलाईन। हे सगळी प्रोसेस आपण समजून घेणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत बघा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला तर विसरत नका जा मित्रांनो। बघा, राज्यात 1,10,87,944 शेतकऱ्यांचा फार्मर ID काढण्यात आला असून शेतकऱ्यांची यापुढे सर्व योजना आणि कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी शासनाने मागील आठवड्यामध्ये वित्त विभाग, कृषी विभाग आणि अन्य अधिकाऱ्यांची राज्यातील सहकार, कृषी आणि अन्य विभागाच्या सचिव अधिकाऱ्यांशी एक चर्चा झाली। यावेळी प्रायोगिक तत्वावर पीक कर्ज वाटपासाठी ॲग्रिस्टेक डाटाचा आधार घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। केंद्र सरकारच्या आणलेल्या ॲग्रिस्टेक योजनेमध्ये नोंदणीकृत केलेल्या शेतकऱ्यांना याच्यामध्ये आता सहभाग घ्यावा लागणार आहे। याच्यासाठी पुणे विभागात 24,71,185 शेतकऱ्यांचं फार्मर ID काढण्यात आलं असून राज्यात आता हा विभाग आघाडीवर आहे। इतर विभाग देखील आता सुरू करतायत, पण जे काही ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे काम ते कमी होते, त्यासाठी लवकरात लवकर ते करणं गरजेचं आहे। आता एकाच प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांची माहिती, पिकांची माहिती, जमिनीशी संबंधित सर्व कागदपत्रांचा डाटा असल्याने ही जी काही बँकांशी रिलेटेड असणारे ही सर्कल ही एकच ठिकाणी होणार आहे आणि यासाठी कर्ज वाटपासाठी गती देखील येणार आहे। PM किसानच्या हप्त्याव्यतिरिक्त पीक सल्ला, हवामान सहकारी योजनांचा लाभ, मृदा परीक्षण आदी फायदे या योजनेच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे ॲग्रिस्टेकच्या माध्यमातून मिळणार आहे। आता ज्या बँकांकडे कोर बँकिंग प्रणाली अद्ययावत आहे अशा जिल्हा बँका आणि पीक कर्ज देण्यासाठी त्यांना बंधनकारक असल्याची बैठक देखील या आठवड्यात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। आता ॲग्रिस्टेकच्या डाटावर आधारित पीक कर्ज वितरण करायचं असल्यास त्यांना प्लॅटफॉर्मवर नोंदणी तर करावीच लागणार आहे शेतकऱ्यांना। त्यामुळे कोर बँकिंग प्रणाली सक्षम असलेल्या जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी आणि वित्त पुरवठा एजन्सीच्या ज्या काही बँका आहेत त्यांना हे पीक कर्ज द्यावं लागणार आहे। शेतकऱ्यांसाठी देखील आता एक चांगली बातमी असणार आहे ही, आपल्याला जे कोणी आपल्या घरातील साक्षर असतील आपले मुलं बाळक आजूबाजूला कोणी असेल तर घरी बसल्या आपल्याला फार्मर IDचा डाटा तिथे टाकायचा, फार्मर IDचा नंबर टाकायचा, पीक कर्जासाठी ॲप्लिकेशन करायचं आणि पीक कर्ज आपलं मंजूर होईल। जर त्याच्यामध्ये काही त्रुटी निघाल्या अजून तर मग ते तसा मेसेज देखील आपल्याला येईल की तुमच्या या खात्यामध्ये काही त्रुटी आहेत आणि या त्रुटी तुम्हाला सुधारित करायचे आहे। यासाठी बँकांना देखील एक टाईम पिरियड देण्यात जाणार आहे। ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन करू त्याच्या 15 किंवा 1 महिन्याच्या आत त्यांना ते रिव्हर्ट करायचे स्टेटस आपल्याला तिथं नक्कीच दिसणार आहे। शेवटी एक गव्हर्नमेंट आहे, गव्हर्नमेंटची कामं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, थोडा वेळ जाईल पण आपल्याला वारंवार त्या बँकेमध्ये जाण्याचं काम राहणार नाही मित्रांनो। अत्यंत चांगली बातमी ही शेतकऱ्यांसाठी डिजिटलायझेशन होत आहे। फक्त आता ते डिजिटलायझेशन झाल्यानंतर ते वेळेवर पूर्ण काम होईल त्याचं एवढं सरकारने निश्चित करणं गरजेचं आहे। धन्यवाद।